पोलादपूरमध्ये वणव्यांचा कहर, जंगले जळाली, शेतकरी चाऱ्यासाठी हवालदिल। पोलादपूर तालुक्यातील डोंगराळ व वन क्षेत्रांमध्ये लागलेल्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होतोय। वाढते तापमान, कोरडे वातावरण आणि मानवी निष्काळजीपणामुळे जंगलं जळून खाक झाली आहे। या आगीत गवत, झुडपे व लहान वनस्पती नष्ट झाल्यानं वन्यजीवांसह शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसतोय। गुरांसाठी आवश्यक असलेला नैसर्गिक चारा जळून गेल्यानं पशुपालकांना दूरवर जाऊन गवत गोळा करावं लागतंय। यामुळे वेळ आणि खर्च वाढून शेतकरी अडचणीत सापडले। वणवे रोखण्यासाठी वन विभागानं सतर्कता वाढवावी, तसेच नागरिकांनी जंगल परिसरात आग लावणं टाळून पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करणं आवश्यक आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी दिनेश चाफळकर। गावचं नाव धामणीचवाडी, मी चेतन कदम। आता ह्या वण्यामुळे गुरांना काय खाण्यासारखं राहिलेलेच नाही, पूर्ण आजूबाजूने पूर्ण जळून गेलेलं आहे। आणि गवत असताना आम्हाला गुरांचं थोडंफार म्हणजे त्याचा निवारा व्हायचा, पण आता गवत नसल्यामुळं जनावरांना दिवसाला 150-200 पेंडा लागतो आहे। आणि सध्या आता पेंड्याचा रेट सध्या 10 ते 15 रुपये चालू आहे। दिवसाला आम्हाला असा 150 पेंडा लागल्यामुळे महिन्याला 3-1000 पेंडा लागतो आहे। आता इथून 3 महिने असा कठीण काळ आला आहे की गुरांना घालायचं काय, आणि पेंडासुद्धा नाही। जागेवर 15-1 रुपये पेंडा, इथं आणणंसुद्धा 20-22 रुपये पेंडा येतो आहे। सध्याचा काल लय बेकार अशी सरकारने काहीतरी करावं वनवाल्या लावणाऱ्यांसाठी। वाकण धामणीची वाडी, काशीराम तुकाराम गावडे राहणार धामणीची वाडी। बाबा हे बघा, जवळजवळ त्यांनी 4-4:45ला वणवा लावला, तो इकडं येईपर्यंत अर्धा तासाच वणवा इकडं ह्या भागात आला। आम्ही मंडळी घरी कोणी मुलंबाळ नव्हती, मी म्हातारी 3-4 माणसं आम्ही होतो। आमच्यानं काही करता आलं नाही, विझवता आलं नाही। आमचा नाईला झाला, मी फोन लावला। इथं एक पाण्याची लाईन होती, ती मग काय आटपणं, मग ते तेवढी लाईन बसवण्यासाठी पाईप कापला, मशीन चालू केली आणि पाणी सोडलं, तर तेवढा पाईपाचा जागा कसा तरी आम्ही बचवला मोठ्या मेहरबानीने। पोरबाळा आलीत तेव्हा गावाच्या सभोवती 7 वाजता हा वणवा युजायला गेला आहे गावाच्या सभोवती, बाकी वणवा चालूच होता। रात्री 2 वाजता इथं खाली डागाच्या पायथ्याला जाऊन शानं 3 वाडं बचवलं। माझा विठोबा तुकाराम गावडे आणि काशीराम तुकाराम गावडे ह्यांचा खाली वाडा आहे डागाच्या पायथ्याला। गुरं आहेत तिथं, दोन्ही भावां मिळून 13 गुरं आहेत। काजू उरले आणि माझे स्वतःचे काजू 46 हुरपळून गेलं। नाही, गुरांना चारा बिरा काय नाही, आता काय झाडपाला बी पाळलेला नाही। पेंडा बी नाही, पेंडा गुरांना पेंडासुद्धा, पेंड्याची सुद्धा मुसीबत झाली। आम्ही काल गेलो होतो महाडमध्ये तिकडं आकल्याला, तर तिथंही नाही म्हणून सांगितलं। मग परत घरी आलो आहे, आता यातनं तपास काढतोय, कोणी नाही म्हणतंय, झाडपी पाळलेलं नाही। बाबा परिस्थिती मोठी कठीण होऊन बसले। माझी एकटीची गुरं जवळजवळ 28 ते 30 गुरं आहे, मसरं आणि गाया जर्सी, गावठी गुरं, गावठी बैल, झोंबीचं 2 रेडं, अशी माझी परिस्थिती बारीक कठीण होऊन बसले बाप्पा।